श्री स्वामी समर्थ. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. तर मार्चमध्ये म्हणजेच मराठी फाल्गुन महिन्यात येणारी ही संकष्टी चतुर्थी अतिशय विशेष मानली जाते. या दिवशी श्री गणेशाची पूजा आपण करतो. तर आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर व्हावेत, आपल्या घरात सुख समृद्धी यावी, यासाठी आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मनोभावे पूजा करत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावशाली मसूर डाळीचा अत्यंत सोपा असा उपाय सांगणार आहेत. तर हा उपाय संकष्टी चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच शुक्रवार 6 मार्च रोजी आपल्याला करायचा आहे. तर अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. तर हा तुम्ही नक्की करून बघा. आणि उपाय कळण्यासाठी हा उपाय काय आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, मध्ये स्किप करू नका. तर मसूर डाळीचा हा अत्यंत प्रभावी उपाय. तर हा जर उपाय आपण जर केला तर आपल्या सर्व कामामध्ये यश प्राप्त होणार आहे. तर हा उपाय आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण कधीही करू शकतो. तर जास्त मोठा व्हिडिओ न बनवता मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगणार आहे पटकन. ह्या उपायाकरता आपल्याला काय करायचं आहे, एक वाटीभर मसूरची डाळ घ्यायची आहे. त्याचबरोबर एका प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि त्यामध्ये काय करायचं, पाणी टाकून त्याचा गंध तयार करून घ्यायचा आहे. आता काय करायचं, त्यानंतरून एक स्टीलची प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला जे आपण कुंकू तयार केलेला आहे थोडंसं पाणी टाकून, त्या कुंकवाने एक मोठा त्रिकोण काढून घ्यायचा आहे. आणि त्या त्रिकोणामध्ये आपल्याला ही मसूरची डाळ जी आहे ती पूर्णपणे भरून घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये त्रिकोण काढायचा आणि त्या त्रिकोणामध्ये आपल्याला ही मसूरची डाळ भरून घ्यायची आहे. आणि ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरासमोर असणारा गणपती बाप्पा, जे आपण आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पा असतो त्याच्यासमोर आपल्याला तिथे ठेवायची आहे. आणि तिथेच बसून आपल्याला 11 वेळेस काय करायचं आहे, गणपती अथर्व शीर्ष, लक्षात घ्या, आपल्याला 11 वेळेस गणपती अथर्व शीर्ष पठण करायचं आहे. आणि 11 वेळेस आपल्याला गणपती स्तोत्र पठण करायचं आहे. 11 वेळेस गणपती अथर्व शीर्ष आणि 11 वेळेस गणपती स्तोत्र. त्याचबरोबर आपल्याला एक वेळा आपल्याला गणपती बाप्पांचं ऋणमुक्त स्तोत्राचं पठण करायचं आहे. हात जोडून मनोभावे प्रार्थना करायची आहे आपल्याला. तर संपूर्ण दिवसभर रात्रभर ही मसूरची डाळ आपल्याला देवघरामध्येच ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी काय करायचं, तर दुसऱ्या दिवशी आपल्याला त्या मसूरच्या डाळीमध्ये एक गुळाचा खडा ठेवायचा आणि ही मसूरची डाळ जी आहे ती आपल्याला गाईला खायला द्यायची आहे. त्यामुळे काय होणार आहे, आपल्याला सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहे, आपली कर्जमुक्ती होणार आहे. तर अशा प्रकारे हा अतिशय साधा सोपा उपाय आपल्याला हा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे. अशाच नवनवीन उपाय बघण्यासाठी स्वामी कृपा ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.